नमस्कार, मी अभिमन्यू पाखर सांगवे KYC न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. निलंगा शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून CCTV कॅमेरे बसवले आहेत, परंतु ते आज बंद आहेत. याबाबत एक छोटासा पॉडकास्ट करत आहे, पहा मग. स्वागत आहे. आज आपण निलंगा शहरातल्या एका मोठ्या योजनेबद्दल बोलणार आहोत, जी काही वर्षांपूर्वी सुरू झाली, पण आता तिचं काय झालंय हे बघूया. ही योजना होती CCTV सुरक्षा प्रणालीची. आपल्याकडे यावरचे काही रिपोर्ट्स आहेत, काही प्रशासकीय माहिती आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण आहेत. या सगळ्यामधून डिजिटल निलंगाचं हे स्वप्न का आणि कसं अपूर्ण राहिलं याचा जरा खोलात जाऊन विचार करूया. हो, आणि हा विषय महत्त्वाचा आहे, कारण निलंग्यासारख्या अनेक शहरांमध्ये अशा योजना सुरू होतात. अगदी सुरुवातीला उद्दिष्ट खूप चांगला होता, म्हणजे डिजिटल निलंगा अंतर्गत लोकांची सुरक्षा वाढवायची. शहरात चोऱ्या, लूटमार वाढलेली, त्याला आळा घालायचा आणि अपघात झाले तर पोलिसांना तपासात मदत करायची. बरोबर. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आणि महत्त्वाचे चौक निवडले, हाय डेफिनेशन कॅमेरे लावले. मोठा गाजावाजा पण झाला होता. हो, आणि हेच तर नेहमी होतं. मोठ्या घोषणा, उद्घाटनं, तंत्रज्ञान आणलं जातं, पण मग ते टिकवण्यासाठी काय, ते चालू ठेवण्यासाठी जी व्यवस्था लागते ती उभी राहिली का, हा खरा प्रश्न आहे. निलंग्याच्या बाबतीत जे दिसतंय ते हेच की इथेच कुठेतरी गडबड झाली. तंत्रज्ञान आलं, पण ते टिकवण्याचं नियोजन ते कमी पडलं. बरोबर. तर मग आजची नेमकी काय परिस्थिती आहे, जरा सविस्तर बघूया. निलंगा शहरामध्ये मोठा गाजावाजा करून पूर्ण शहराचं डिजिटलायझेशन करण्यात आलं, अशा शब्दात सांगून मोठ्या स्वरूपामध्ये शहरात विविध ठिकाणी कॅमेरे लावलेत, अशा मोठा गाजावाजा करण्यात आला. पण मुळात त्या कॅमेऱ्याचं मेंटेनन्स बघणं कुणाकडे नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. आज शहरातले 90% ते 99% कॅमेरे बंद पडलेत, याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत. या शहरातून ट्युशनला, क्लासेसला, शाळेला मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थिनी जात येत असतात. परवा कालच्या 1 तारखेला निलंगा शहरातील उदगीर मोडला एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं, ज्याचा तपास आतापर्यंत लागलेला नाही. फक्त मोठ्या गोष्टीचा गाजावाजा करण्यामध्ये हे लोक जमलेले आहेत. आणि थोडक्यामध्ये जनतेतून सतत मागणी होत आहे की या कॅमेऱ्याचा मेंटेनन्स करून तात्काळ यांना सुरू करण्यात यावं, अन्यथा जनतेतून लढा उभारण्यात येईल. आपण जे चौक सांगितले तिथे कॅमेरे अजूनही आहेत, म्हणजे खांबांवर दिसतात ते. पण रिपोर्ट्स आणि तिथले लोक सांगतात की हे आता फक्त काय म्हणतात त्याला, शोभेच्या वस्तू झाल्यात. यातले बहुतेक कॅमेरे बंद आहेत, पूर्णपणे बंद. आणि काही ठिकाणी तर अजून वाईट अवस्था आहे. वायरी तुटून लटकतायत, जंक्शन बॉक्स उघडे आहेत, धूळ साचलीये त्यांच्यावर. म्हणजे नुसते कॅमेरे बंद नाहीत, तर सगळी सिस्टीमच खराब झालीये. हो, म्हणजे लाखो रुपये पाण्यात गेली असं वाटतंय. पण एवढी महत्वाची यंत्रणा बंद का पडली, काय कारण असतील? इथेच तर खरी मेक आहे, आणि याला एक नाही अनेक कारणं आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण जे समोर आलंय ते म्हणजे अगदी मूलभूत गोष्टी, वीज आणि इंटरनेट. अच्छा. या कॅमेऱ्यांना 24 तास वीज लागते, इंटरनेट लागतं, पण जी माहिती आहे त्यानुसार या दोन्हीचं बिल कित्येक महिन्यांपासून थकलेलं आहे. अरे बापरे. हो, मग आता वीज कंपनी किंवा इंटरनेटवाले सेवा बंद करणारच ना. म्हणजे विचार करा, कॅमेरे आहेत पण त्यांना चालवायला वीजच नाही, डेटाच नाही. अगदी. ही झाली पहिली गोष्ट. हो, पण फक्त बिल थकलं म्हणून सगळं बंद की अजून काही आहे? कारण फक्त बिलामुळे एवढी मोठी यंत्रणा बंद पडणं हे जरा नाही, हे एक महत्वाचं कारण आहे, पण हे एकमेव नाही. यापेक्षाही गंभीर मुद्दा आहे, तो म्हणजे नियमित देखभालीचा, मेंटेनन्सचा. ओके, मेंटेनन्सचा अभाव. आहेर, ऊन, पाऊस, धुळीत असतं, त्याला रेग्युलर मेंटेनन्स लागतोच. लेन्स साफ करणं, वायरिंग चेक करणं, सॉफ्टवेअर अपडेट करणं, काही बिघडलं तर दुरुस्त करणं, या सगळ्यासाठी माणसं लागतात, यंत्रणा लागते. आणि पैसे पण लागतात. बरोबर. आणि त्यासाठी नियमित निधी लागतो. निलंगा नगर परिषदेकडे असं कळतंय की या देखभालीसाठी वेगळा फंडच नाहीये. काय सांगते? हो, सुरुवातीला काहीतरी व्यवस्था केली असेल कदाचित, पण ती टिकली नाही. म्हणजे तो जो AMC असतो ना, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, हो, तो केला होता का, केला असेल तर तो रिन्यू का नाही झाला, याबद्दल काही स्पष्टता नाहीये. म्हणजे योजना आणताना फक्त कॅमेरे बसवण्याचा खर्च बघितला, पण ते पुढे चालू ठेवायला जे पैसे लागतात, वीज बिल, इंटरनेट, मेंटेनन्स, याचं नियोजनच नव्हतं. हे तर अगदी हत्ती घेतला पण सांभाळायला माणूस नाही असं झालं की. अगदी तसंच.
आणि ही समस्या फक्त निलंग्याची नाहीये, अनेक ठिकाणी हेच होतं. योजना सुरू होतात पण त्या पुढे कशा चालू ठेवायच्या याचं प्लॅनिंग नसतं. मग छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे बिल थकलं, किरकोळ दुरुस्ती राहिली आणि मग हळूहळू सगळी सिस्टमच बंद पडते. निलंग्यात हेच झालंय असं दिसतंय. आणि या सगळ्या प्रशासकीय चुकांचा, नियोजनाच्या अभावाचा फटका कोणाला बसतोय? तर सामान्य माणसाला, तिथल्या सुरक्षेला, पोलिसांच्या कामाला. पोलीस काय म्हणतात याबद्दल? त्यांना काय त्रास होतोय? पोलिसांच्या मते याचा खूपच गंभीर परिणाम होतोय. मी विजय कुमार दत्तू सूर्यवंशी, माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते आहे. निलंगा नगरपालिका, निलंगा शहरातली सुव्यवस्था बिघडलेली आहे. कारण हे जे CCTV कॅमेरे वगैरे बसलेले आहेत, अनेक वर्षापासून बसवलेले आहेत, त्याचं कुठलंच मेंटेनन्स झालेलं नाही. ह्या रोडनं सर्व लेकरं, शाळेचे विद्यार्थी, मुलं वगैरे जातात आणि ती परिस्थिती अतिशय बिकट चाललेलं आहे. प्रशासनाने याच्यावर अतिशय चांगल्या प्रकारे दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्याच्यावर लक्ष घालून ती कॅमेरे वगैरे 100% चालू करून घ्यावं लागेल. कारण आपल्याला निलंगा शहरामध्ये अनेक परिस्थिती वेगळ्या रूपानं चाललेली आहे. तर त्या परिस्थितीनुसार प्रशासनाने त्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लक्ष देऊन CCTV कॅमेरे वगैरे चालू करावं. कारण एक चुकीचं वातावरण चाललं आहे. अनेक ठिकाणी काही प्रकार घडू लागला आहे. तर शासनाने जी काही सुविधा केलेली आहे त्या सुविधेचं त्याचा 100% लोकांनाही फायदा झाला पाहिजे. आणि प्रशासनाचं चांगल्या प्रकारे दुर्लक्ष झालेलं आहे, त्याच्यावर लक्ष देऊन ते कॅमेरे वगैरे चालू करून घ्यावं लागेल. कारण त्याची जर भीती राहिली तर आपल्याला कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही. अशी मी सर्वाला एक विनंती करून सांगते, प्रशासनाने ती लक्ष घालूनच काम करावं एवढी विनंती करतो. विचार करा, शहरात एखादी मोठी घटना घडली, समजा बँकेसमोर लूटमार झाली किंवा रात्री कोणाची सोनं साखळी खेचली किंवा अपघात झाला, हिट अँड रन सारखा. तर पोलीस सर्वात आधी काय बघतात? CCTV फुटेज. गुन्हेगारांना ओळखायला, त्यांच्या गाडीचा नंबर बघायला, घटना कशी घडली हे समजायला. फुटेज खूप महत्वाचा पुरावा असतो. बरोबर. पण निलंग्यात काय होतंय? महत्वाच्या चौकात घटना घडते पण फुटेज मिळत नाही, कारण कॅमेरे बंद. मग तपास कसा होणार? तोच तर प्रश्न आहे. तपास तिथेच अडकतो किंवा खूप हळू चालतो. पुरावे मिळत नाहीत आणि याचा फायदा कोणाला मिळतो? गुन्हेगारांना. ते एकतर सापडत नाहीत किंवा सापडले तरी त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करणं कठीण होतं. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे जी सिस्टम गुन्हेगारांना पकडायला मदत करायला हवी तीच निकामी झाल्यामुळे गुन्हेगारांना उलट अभय मिळाल्यासारखं झालंय. हो, अगदी. आणि याचा दुसरा पण एक परिणाम आहे, तो पण महत्वाचा आहे. कोणता? तो म्हणजे CCTV फक्त गुन्हा झाल्यावर पुरावा देत नाहीत, तर ते गुन्हा घडण्यापासून पण रोखतात. एक प्रकारचा धाक निर्माण करतात. हो, बरोबर. डिटरन्स म्हणतात त्याला. अगदी. लोकांना जेव्हा माहिती असतं की आपल्यावर कॅमेऱ्याची नजर आहे, तेव्हा ते चुकीचं वागायला कचरतात. म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणं असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी काही गैरप्रकार करणं असेल, कॅमेरा बघून लोक जरा जपून वागतात. पण आता निलंग्यात लोकांना माहीत झालं असेल की कॅमेरे बंद आहेत. बरोबर. मग तो धाक उरतो का? नाही उरत. मग नियम तोडायला, छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लोकांना भीती वाटत नाही. शहरात एक प्रकारची बेफिक्री येते. कायदा सुव्यवस्थेबद्दल लोकांच्या मनातली आदराची भावना कमी होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना असुरक्षित वाटायला लागतं. अगदी. आपल्या शहरात आपण सुरक्षित नाही ही भावना खूप वाईट असते. आणि हीच भावना, हाच संताप लोकांच्या प्रतिक्रियांमधून पण दिसतोय. तुम्ही म्हणालात तसं लोकांचा पैसा वाया जातोय आणि सुरक्षा पण मिळत नाहीये. हो. आणि जेव्हा लोकांना हे दिसतं की त्यांच्या पैशातून उभारलेली गोष्ट त्यांच्या कामी येत नाहीये, तेव्हा त्यांचा प्रशासनावरचा विश्वास उडतो, राग येतो. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नेहमी सारखी आश्वासनं दिली आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की देखभालीसाठी नवीन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही कॅमेरे जे खराब झालेत ते दुरुस्तीला पाठवले आहेत आणि लवकरच, म्हणजे काही महिन्यात सगळी सिस्टम परत सुरू होईल. पण हे लवकरच, प्रक्रिया सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहे, हे किती वेळा ऐकायचं? कारण आपण बघितलं की ही समस्या काही आजची नाहीये. कित्येक महिने किंबहुना वर्षभरापासून हे कॅमेरे बंद आहेत. मग ही आश्वासनं किती खरी मानायची? जर वर्षभर वीज बिल भरलं जात नाही किंवा मेंटेनन्सचा करार होत नाही तर याला काय म्हणायचं? प्रशासकीय दिरंगाई, इच्छाशक्तीचा अभाव किंवा निधीची कमतरता, काहीही असेल. पण मूळ मुद्दा हा आहे की कुठेतरी काहीतरी गंभीरपणे चुकलंय आणि यामुळे लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो.
हे असंच चालणार अशी एक नकारात्मक भावना येते. आणि जबाबदारी कोणाची हे पण कळत नाही. अकाउंटेबिलिटीचा अभाव दिसतोय इथे. अगदी. ही यंत्रणा बंद पडली याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय बोध घ्यायचा, काय निष्कर्ष काढता येईल? निलिंग्यासारखं शहर वाढतंय, तिथे अशी यंत्रणा किती गरजेची आहे हे स्पष्ट आहे, तरी ती बंद पडली. निष्कर्ष अगदी सरळ आहे आणि तो फक्त निलंग्यापुरता नाही. डिजिटल इंडिया किंवा स्मार्ट सिटी सारख्या घोषणा आकर्षक असतात, पण त्या यशस्वी होण्यासाठी फक्त घोषणा किंवा उद्घाटनं पुरेशी नाहीत. कोणतंही तंत्रज्ञान आणल्यावर ते सातत्याने चालू ठेवणं, त्याची देखभाल करणं, यासाठी लागणारं नियोजन, पैसा आणि प्रशासकीय इच्छाशक्ती हे सगळं खूप महत्वाचं आहे. म्हणजे फक्त कॅमेरे लावणं म्हणजे सुरक्षा नव्हे? अजिबात नाही. ते 24 तास 365 दिवस चालू राहते आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग होईल हे बघणं जास्त महत्वाचं आहे. मी सय्यद सलीम निलंगा येथील रहिवासी आहे. या निलंगा शहरामध्ये CCTV कॅमेरे सध्या बंद पडलेले आहेत आणि या निलंगा शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. टिबल सीट जाणे आणि अवैध धंदेसुद्धा वाढलेले आहेत. दादागिरी, गुंडगिरी अशा प्रकारच्या निलंगा शहरामध्ये चाललेलं आहे. निलंग्याच्या बाबतीत काय झालं तर तांत्रिक देखभाल आणि प्रशासकीय पाठपुराव्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे एक चांगली गरजेची योजना पूर्णपणे फसली. म्हणजे केवळ दिखाऊपणा नको, तर योजनेची शाश्वतता, तिचं टिकाऊपणा महत्वाचा आहे. हाच धडा मिळतोय यातून. अगदी. तर आज आपण पाहिलं की कशी निलंग्याची डिजिटल सुरक्षा योजना फक्त कागदावर राहिली. वीज बिल नाही, मेंटेनन्स नाही, प्रशासकीय उदासीनता, या सगळ्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आणि यंत्रणा असून नसल्यासारखी झाली. एका चांगल्या उद्देशाने सुरू झालेली गोष्ट योग्य नियोजनाअभावी कशी वाया जाते याचं हे एक उदाहरण आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जो आपल्या माहितीमधूनच येतोय. निलंग्यातले कॅमेरे बंद आहेत, प्रशासन म्हणतंय लवकर सुरू करू. ठीक आहे, पण खरा प्रश्न हा आहे की या अनुभवातून, या अपयशातून प्रशासनाचे डोळे उघडतील का? महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे फक्त निलंगाच नाही, तर इतर ठिकाणी अशा योजना आणताना निदान आता तरी त्यांच्या देखभालीचं, खर्चाचं, जबाबदारीचं नियोजन जास्त गांभीर्याने केलं जाईल का? की ही पण एक बातमी म्हणून काही दिवसांनी लोक विसरून जातील? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, आपल्या सगळ्यांसाठीच.